आणीबाणी काळात 18 महिने कारागृहात होतो। संघाच्या स्वयंसेवकांकडून अनुभव कथन करण्यात आलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी आणीबाणीच्या काळात आलेला कठीण अनुभव कथन केलाय। वयाच्या 12व्या वर्षी आणीबाणी विरोधात सत्याग्रह केला म्हणून रिमांड होम मध्ये आम्हाला टाकण्यात आलं होतं असे ते म्हणाले। ते गुप्त पोलीस होते आणि त्यांनी आम्हाला रात्री 10:30-11 वाजता अटक केली आणि मग पोलीस स्टेशनला जमा केलं. घरी कळवलं की तुमच्या मुलाला अटक केलेली आहे, तुमचं लक्ष नाहीये मुलाकडे. दुसऱ्या दिवशी आम्हाला कोर्टापुढे उभं केलं आणि सरकारी वकिलांनी सांगितलं की यांना ह्या सगळ्या घटनेची चौकशी करायची आहे. तेव्हा आम्हाला ह्या मुलांचा रिमांड पाहिजे आहे. मग कोर्टाने पोलीस कोठडी आमच्याकरता दिली. पण हे सांगितलं की यांचं वय 18च्या कमी असल्यामुळे जेलमध्ये न नेता जळगावच्या रिमांड होममध्ये त्यावेळेला आमची रवानगी केली. 8 दिवस आम्ही या ठिकाणी रिमांड होममध्ये होतो. आम्ही काही गुन्हेगार नाही आहे, दरोडेखोर नाही आहे. तुम्ही आम्हाला ही अशी अटक आणि हे साखळदंड दोऱ्या बांधून आम्हाला असं नेऊ नका. परंतु त्यावेळेचं प्रशासन हे अतिशय क्रूर म्हणून मग आम्हाला अटक झाली आणि मग 16 महिने मला त्यांनी ठाणे जेल आणि नाशिक जेलला पाठवलं. या नाशिक जेलमध्ये आमची त्यावेळेचे माननीय प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंढे, बाळासाहेब आपटे, भिडे साहेब, मोहन धारिया या सगळ्यांचं संध्याकाळी 6 ते 7 एक तासभर आमचा सत्संग व्हायचा. त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी या मंडळींकडनं सत्संगामध्ये खूप देशप्रेमाविषयी नॉलेज मिळालं.